विटाकोंडल रोडवर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात. दुचाकीस्वार गंभीर जखमी, चारचाकी गाडीचा पुढील भागाचं मोठं नुकसान. विटा प्रतिनिधी. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटाकुंडल रोडवर भर उन्हाचा तडाखा आणि झळा यातच विटाकुंडल रोडवर वॅगनार चारचाकी गाडी, या गाडीतील एक कुटुंब बारामतीहून इस्लामपूरकडे आळसंद कुंडल मार्गे विटाकुंडल रोडवरून जात असताना चुकीच्या दिशेने एक दुचाकी चालक त्याच्या दुचाकीवरून जात असताना दुचाकी मोटरसायकल चालकाने वॅगनर या चारचाकी गाडीला समोरून जोराने धडक दिल्याने दुचाकीवरील दुचाकीस्वार जवळपास 5 ते 7 फूटवर उडालेला आहे आणि या अपघाताचे CCTV फुटेज समोर आले आहेत. हा अपघात कसा झाला आणि चूक या अपघातात कोणाची आहे स्पष्ट दिसून येत आहे. या घटनेची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांना पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. जखमी दुचाकी चालकाला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तातडीनं विटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर मध्यवर्ती रस्त्यावर हा अपघात झाल्याने वाहतुकीला अडथळा आल्याचं दिसून आल्याने पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघाती वाहने बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा केला. सदर अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी CCTV फुटेज पाहत या घटनेचा पंचनामा करत सदर अपघाताची नोंद विटा पोलीस ठाण्यात झालेली असून अपघातातील जखमी दुचाकी चालकाचं नाव आणि गाव समजू शकलेलं नाही. पुढील तपास विटा पोलीस करत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.